यत्ने तो देव जाणावा, असा उपदेश समर्थ रामदासांनी केला आहे. प्रयत्न ही यशाची गुरुकिल्ली आहे. जीवनात प्रयत्नाशिवाय कोणतीही गोष्ट साध्य होत नाही. विद्यार्थ्याला अभ्यासाशिवाय यश नाही, भक्ताला साधनेशिवाय साक्षात्कार नाही आणि दगडाला म्हणाल तर टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण सुद्धा प्राप्त होत नाही. आणि म्हणून केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे, असे समर्थांचे सांगणे आहे. रामदास प्रयत्नालाच देव मानतात. आपण कुणी देव पाहिला आहे का? प्रत्येकाने आपापल्या दृष्टीने देवाची कल्पना केली. जे काय रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, असे सांगत तुकोबांनी मानवसेवा हीच ईश्वर सेवा मानली. पारतंत्र्याच्या शृंखला तोडून भारतमातेची मुक्तता करणे हेच देशभक्तांचे व क्रांतिकारकांचे ध्येय होते. त्यांनी देश हाच देव मानला. महर्षी कर्वे, बाबा आमटे, गाडगे महाराज यांच्यासारख्या समाजसुधारकांनी व संतांनी समाज सुधारणेच्या कार्यालाच देव मानले आणि त्यासाठी आपलं आयुष्य वाहिलं. ज्ञानदेव तुकारामांसारखे संत, महात्मा फुले, आगरकर यांच्यासारखे समाजसुधारक, एडिसन, आइन्स्टाईनसारखे विज्ञान संशोधक सतत प्रयत्नरूपी देवाची पूजा करत राहिले. भगीरथाने गंगेला स्वर्गातून भूतलावर आणले, ते प्रयत्नाच्या बळावरच. आणि म्हणून तर म्हणतात, भगीरथ प्रयत्न या शब्दाने तो दिगंत कीर्त झाला. ज्ञान, विज्ञान, समाजसेवा अशा वेगवेगळ्या क्षेत्रात समाजाची झालेली प्रगती हे असंख्य ज्ञात आणि अज्ञात माणसांच्या प्रयत्नांचेच फळ आहे. म्हणूनच प्रयत्न हाच परमेश्वर मानून त्याची उपासना करावी. हा देव प्रसन्न झाला की भाग्याचा आणि यशाचा प्रगतीचा वर्षाव आपल्यावरती होतोच. आयुष्यभर प्रयत्न देवाची. डॉक्टर APJ अब्दुल कलाम थोर लोकोत्तर पुरुष ठरले. तसेच ज्या राष्ट्रांनी प्रयत्नाची पराकाष्ठा केली ती राष्ट्रे शून्यातून उभी राहिली आणि यशाच्या शिखरावर पोहोचली. इंग्लंड, अमेरिका, जपान ही आजच्या काळातील त्याचीच उदाहरणे आहेत. देव देवळाच्या गाभाऱ्यात नव्हे तर माणसाच्या मनात आणि मनगटात वास करतो आणि हीच प्रयत्नवादाची शिकवण आहे. धन्यवाद. आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात त्याबद्दल. मित्रांनो, काय होतं की आजकाल आपण चांगल्या गोष्टींचा खूप उशिरा विचार करतो आणि म्हणून मला असं वाटतं की आपण कोणतीही चांगली गोष्ट करण्यासाठी प्रयत्न करायला हरकत नाही. धन्यवाद.